जयंतराव सर्वोदयचे किती पैसे हवेत? चंद्रकांत पाटील कारखाना प्रश्नी मारुती चौकातून उघड आव्हान। सर्वोदय सहकारी साखर कारखाना परत देण्यासाठी जयंतरावांना किती पैसे पाहिजेत त्यांनी सांगावेत। मी त्यांना पैसे द्यायला तयार आहे अशा शब्दात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मारुती चौकातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना उघड आव्हान दिले। भाजपच्या 11 वर्षाच्या सत्ता काळातील विविध विकास कामांच्या फलकाचे अनावरण आज मारुती चौकात श्री पाटील यांच्या हस्ते झाले। त्यानंतर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तर देत होते। त्याआधी त्यांनी पृथ्वीराज पवार यांच्या संपर्क कार्यालयास भेट देऊन दिवंगत माजी आमदार संभाजी पवार यांना अभिवादन केले। आपणच्या काळातील आठवणींना उजाळा दिला। त्यानंतर पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी जयंतरावांना सर्वोदय कारखाना प्रकरणी आव्हान दिले। ते म्हणाले, हा खूप जुना तिढा आहे जो आम्ही कायदेशीर मार्गाने सन 2024 ते 2019 भाजपच्या सत्ता काळात सोडवत आणला होता। कारखाना सभासदांच्या ताब्यात आलाच होता। त्यावर्षी गाळप परवानाही देण्यात येणार होता, मात्र तोवर महापूर आला। पुढे काही काळात सत्ता बदलली। जयंतरावांनी सत्तेचा गैरफायदा घेत कागदपत्रात पुन्हा फेरबदल केले। त्यानंतर कोरोना आला। आता आमची सत्ता आहे, योग्य आणि न्याय बाबी होतील। जयंतरावांना आम्ही पैसे द्यायला तयार आहोत। त्यांनी सांगावे किती पैसे द्यायचे, मी ते द्यायला तयार आहे। कार्यालयातील आठवणी चंद्रकांत पाटील यांनी पृथ्वीराज पवार यांना आता कार्यालयाचं रूपडं बदला अशी गमतीशीर सूचना केली। आप्पा याच ठिकाणी बसून 4 वेळा आमदार झाले। इथं आलं की काम होतं हे लोकांना माहिती होतं। आम्ही विद्यार्थी दशेत असताना आप्पा आणि रामचंद्र देशपांडे यांची भेट घेऊनच यायचो अशा आठवणी त्यांनी सांगितल्या।